नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपिका ठाकूर आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक थोर भक्त, महान संत आणि रामचरितमानसचे रचनाकार गोस्वामी तुलसीदास यांच्या अद्वितीय जीवनकथेबद्दल चर्चा करणार आहोत। तुलसीदासांच्या जीवनातील प्रेरणादायी घटना आणि त्यांच्या भक्तीचा अद्वितीय प्रवास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमच्या समर्थनाने मला अशा अधिक व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। चला तर मग सुरू करूया तुलसीदासांच्या जीवनाची ही प्रेरणादायी कथा। तुलसीदासांचा जन्म इसवी सन 1532 मध्ये उत्तर प्रदेशातील एका लहानशा गावात एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला। पण त्यांचा जन्म काही साधा सुद्धा नव्हता। जन्मताच त्या बालकाने राम हे नाव उच्चारले। ही घटना ऐकली की अंगावर शहारे येतात, परंतु दुर्दैवाने अज्ञानी पालकांनी हा अपशकुन समजून त्या निष्पाप मुलाला त्यागले। त्यावेळी नरहरिदास नावाचे एक साधू होते, जे नेहमीच भगवंताच्या ध्यानी असायचे। एके दिवशी त्यांना एक दिव्य दृष्टांत झाला, ज्यामध्ये प्रभू राम यांनीच त्यांना त्या बालकाला सांभाळण्याची आज्ञा दिली। नरहरिदासांनी तात्काळ त्या मुलाला आपल्या पंखाखाली घेतले। कालांतराने तुलसीदासांनी आपल्या या गुरूंना आणि पालनकर्त्याला आपल्या हृदयातील आदरभावाने वंदन केले, जणू काही तेच त्यांचे खरे आई वडील होते। बालक तुलसीदास मोठे होत गेले आणि शेष सनातन नावाच्या दुसऱ्या साधूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 15 वर्षे वेद आणि वेदांताचे सखोल अध्ययन केले। रामाच्या नावाची ओढ बालपणापासूनच त्यांच्या हृदयात रुजली होती। तुलसीदासांचे जीवन एका अनोख्या वळणावर आले तेव्हा त्यांचा विवाह रत्नावली सोबत झाला। रत्नावली सोबत त्यांना एक मुलगाही झाला। तुलसीदास आपल्या पत्नीवर अत्यंत प्रेम करत होते, इतके की त्यांचे तिच्या विना जगणेही कठीण झाले होते। एक दिवस ते घरी परत आले आणि कळले की रत्नावली वडिलांकडे गेली होती। तिच्या विरहाने व्याकुळ झालेल्या तुलसीदासांनी ताबडतोब सासरी जाण्याचा निर्णय घेतला, जरी ते बोलावलेले नव्हते। सासरी पोचल्यावर रत्नावली त्यांच्या या अनाठायी प्रेमाने खूप त्रासली। ती म्हणाली, या हाडामासांच्या शरीरावर तुझे मोठे प्रेम आहे। जर त्यातील अर्धे प्रेम तू रामावर केले असते तर तुला संसाराच्या क्लेशांपासून मुक्ती मिळाली असती आणि तुझे मोक्ष साध्य झाले असते। या तीव्र पण सत्य शब्दांनी तुलसीदासांच्या अंतःकरणात एक नवा प्रकाश आला। त्यांनी संसाराच्या मिथ्या मोहाचे आवरण फेकून दिले आणि श्रीरामाच्या दिव्य स्वरूपाची अनुभूती घेतली। त्यानंतर तुलसीदासांनी जगाचा त्याग केला, पवित्र स्थळांची यात्रा केली आणि अखेर वाराणसीत स्थायिक झाले। ते वारंवार यात्रा करत असत, परंतु वाराणसी त्यांच्या मनाच्या शांततेचे स्थान झाले होते। वाराणसीत स्थायिक झाल्यावर तुलसीदासांचे संपूर्ण मन आणि आत्मा श्रीरामाच्या चरणी गुंतले होते। त्यांना रामाच्या दर्शनाची तीव्र इच्छा होती। म्हणतात की त्यांच्या या भक्तीला ओळखून हनुमानजींच्या कृपेने त्यांना त्यांच्या प्रिय प्रभू श्रीरामाचे अनेक वेळा दर्शन झाले। एके दिवशी तुलसीदास एका शांत स्थानावर ध्यानात मग्न होते। अचानक त्यांच्या समोर राजकुमाराच्या रूपात घोड्यावर स्वार होऊन श्रीराम प्रकट झाले। त्या दिव्य दर्शनाने तुलसीदास इतके भारावून गेले की ते बाह्य जगाचे सर्व भान विसरून 3 दिवस परमानंदाच्या स्थितीत राहिले। त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहणाऱ्यांना कधीच विसरता येणार नाही। तुलसीदास आणि रामभक्तीच्या अनेक दैवी कथा आहेत। एकदा ते वृंदावनला गेले। त्यांनी अनेक मंदिरे भेट दिली। जिथे जिथे गेले तिथे त्यांना फक्त राधाकृष्णाचे रूप दिसत होते, परंतु तुलसीदासांच्या हृदयात श्रीरामच होते। भगवान रामाचे दर्शन घेण्याची त्यांची खूप इच्छा होती, पण सगळीकडे त्यांना श्रीकृष्णाची मंदिरे दिसत होते। म्हणूनच जेव्हा त्यांनी सुप्रसिद्ध मनमोहन मंदिरात श्रीकृष्णाचे दर्शन घेतले तेव्हा त्यांनी प्रार्थना केली, श्रीकृष्ण, तुमचे बासरी वाजवणारे मोरपीस असलेले रूप अत्यंत सुंदर आहे, पण माझ्या हृदयातील राम ज्यांच्याकडे धनुष्यबाण आहे त्यांचे दर्शन घडवा। या प्रार्थनेला भगवान श्रीकृष्णांनीही ओळखले
आणि चमत्कार केला. म्हणतात की ते त्वरित श्रीरामाच्या आनंददायी रूपात प्रकट झाले. तुलसीदासांसाठी हा क्षण आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद होता. त्यांनी एकदा म्हटले होते, मी विष्णू आणि राम यांना एकच मानतो, पण तरीही माझ्यासाठी कमलनयन सुंदर रामच माझे सर्वस्व आहेत. एकेकाळी तुलसीदासांच्या साध्या निवासस्थानी काही चोर चोरीसाठी घुसले. अंधारात त्यांनी पाहिलं की एक तरुण पहारेकरी तिथे पहारा देत होता. त्याचा वर्ण ढगासारखा काळा होता आणि हातात धनुष्यबाण होता. चोर जिथे जिथे हल्ले तिथे तिथे तो पहारेकरी त्यांच्याकडे वळून त्यांना शिक्षा करण्याची धमकी देत होता. भयाने कंप पावलेल्या चोरांच्या मनात गोंधळ माजला. दुसऱ्या दिवशी पहाटे त्या चोरांनी धीर एकवटला आणि तुलसीदासांच्या भेटीस गेले. बाबा, त्यांनी विचारले, हा काळा वर्णाचा तरुण पहारेकरी तुमच्याकडे कोण आहे? तुलसीदास हे ऐकून अंतर्बाह्य हल्ले. त्यांनी ओळखले की हे कोणीही नसून खुद्द प्रभू रामच त्यांचं रक्षण करण्यासाठी पहारेकरी बनून प्रकट झाले होते. कृतज्ञतेने भारावलेल्या तुलसीदासांनी त्यांच्याजवळ असलेल्या सर्व वस्तू त्या चोरांना देऊन टाकल्या. रामाचे हे दिव्य दर्शन आणि तुलसीदासांचा आत्मिक स्पर्श यामुळे ते चोर आध्यात्मिक मार्गावर आले. त्यांनी तुलसीदासांचे शिष्यत्व स्वीकारले आणि आपले जीवन पूर्णपणे भगवंताला समर्पित केले. तुलसीदासांच्या जीवनातील आणखी एक अद्भुत घटना सांगते की त्यांनी एका घरात आश्रय घेतला होता. स्वयंपाक करत असताना घरातील स्त्रीने त्यांना काही मसाले देऊ केले. तुलसीदासांनी उत्तर दिलं, माझ्या पिशवीत ते सर्व काही आहे. स्वयंपाक करत असताना घरातील स्त्रीने त्यांना काही मसाले देऊ केले. तुलसीदासांनी उत्तर दिलं, माझ्या पिशवीत ते सर्व काही आहे. ती स्त्री पुन्हा काही वस्तू देऊ लागली आणि पुन्हा तुलसीदासांनी तेच उत्तर दिलं. अखेरीस ती स्त्री म्हणाली, बाबाजी, तुमच्या पिशवीत एवढ्या गोष्टी आहेत, पण तुमच्या पत्नीसाठी जागा नाही. हे ऐकून तुलसीदास थोडे स्तब्ध झाले. त्या स्त्रीने तुलसीदासांना ओळखले, परंतु तुलसीदासांना तिची ओळख पटली नाही. ती दुसरी तिसरी कोडी नसून तीच त्यांची पत्नी होती, जिच्या शब्दांनी त्यांच्या जीवनाचा मार्गच बदलला होता. तिने आपल्या प्रिय तुलसीदासाला ओळखले, पण तो आपल्या पत्नीस एक अनोळखी म्हणून पाहत होता. अशाच एका वेळी कमलभाऊ नावाच्या एका भक्ताने तुलसीदासांकडे येऊन श्रीरामाचे दर्शन मिळवून देण्याची विनंती केली. तुलसीदासांनी त्याला सांगितले, तू प्रभूच्या चरणी एकाग्रतेने भक्ती करत नाहीस. अशा परिस्थितीत त्यांचे दर्शन कसे होईल? तू सातत्याने प्रभूची उपासना कर, त्यांच्या कृपेनेच तुला दर्शन होईल. पण कमलभाऊ हट्टी होता. शेवटी तुलसीदासांनी त्याला एका चमत्कारिक चाचणीसाठी तयार केले. एक त्रिशूळ उभार आणि रामाचे नाव घेत त्यावरून उडी मार. तुलसीदास म्हणाले, राम तुला वाचवायला येतील. पण कमलभाऊ घाबरला. त्याने हा धोका पत्करला नाही. परंतु दुसरा एक भक्त, ज्याला तुलसीदासांवर पूर्ण विश्वास होता, त्याने दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणेच केलं. असं म्हणतात की त्रिशूळ त्याच्या शरीराला स्पर्श करण्याआधीच प्रभू राम प्रकट झाले आणि त्यांचे रक्षण केले. सम्राट जहांगीर, जो आपल्या वैभवासाठी प्रसिद्ध होता, तोही तुलसीदासांच्या भक्तीने प्रभावित झाला होता. एके दिवशी जहांगीरने तुलसीदासांना एक मोठी धनराशी देऊ केली. सम्राटाची ही कृपा पाहून कोणीही आनंदित झाला असता, परंतु तुलसीदासांनी नम्रपणे उत्तर दिलं, जो कोणी प्रभूची भक्ती साधू इच्छितो त्याने कधीही संपत्तीच्या मागे धावू नये. पैशांची चिंता मनाला अस्वच्छ करते आणि अशुद्ध मन प्रभूच्या ध्यानासाठी योग्य ठरत नाही. अशाच एका प्रसंगी जहांगीरने तुलसीदासांच्या शहाणपणाबद्दल बोलताना म्हटले, स्वामीजी, आमचे मंत्री बिरबल अत्यंत बुद्धिमान आहेत. बिरबलांची ख्याती सर्वत्र पसरलेली होती, परंतु तुलसीदासांनी शांतपणे उत्तर दिलं, बिरबल खरेच शहाणे असतील, पण जर त्यांनी त्या तात्पुरत्या देहाचा उपयोग देवाच्या साक्षात्कारासाठी केला नाही तर त्यांच्यापेक्षा मूर्ख कोणीही नाही. केवळ वाक्चातुर्य दाखवण्यात यशस्वी होणे हे खऱ्या ज्ञानाचे लक्षण नाही. खरे ज्ञान म्हणजे ईश्वर साक्षात्कार.
तुलसीदासांच्या आध्यात्मिक सामर्थ्याचा असा प्रभाव पडला की महाराजा मानसिंग, त्यांचा भाऊ आणि इतर राजपुत्रही त्यांना भेटायला येत असत, त्यांना सन्मान देत असत। एकदा एका माणसाने तुलसीदासांना विचारले, पूर्वी कोणत्याही राजाने तुमची दखल घेतली नव्हती, पण आता असे महान लोक तुमच्या भेटीस का येतात? तुलसीदासांनी हसत उत्तर दिला, पूर्वी मी दारोदार भीक मागत होतो, पण फुटकी कवडी सुद्धा मिळत नव्हती, तेव्हा कोणी मला ओळखत नव्हते। परंतु राम, जो गरिबांचा आधार आहे, त्याने मला मौल्यवान बनवलं। पूर्वी मी प्रभूशिवाय होतो आणि आता प्रभू राम माझ्याबरोबर आहेत। आता राजे सुद्धा माझ्या पायांची पूजा करतात, कारण आता राम माझ्या जीवनाचे सर्वस्व झाले आहेत। तुलसीदासांच्या या गोष्टींनी स्पष्ट होते की त्यांची भक्ती किती प्रबळ होती आणि त्यांनी धन, वैभव यांना नाकारून प्रभू रामाच्या चरणीच आपले संपूर्ण जीवन अर्पण केले होते। त्यांच्या भक्तीनेच सामान्य संताला राजाच्या दरबारात मान्यता मिळवून दिली आणि त्यांचा सन्मान अखिल भारतभर पसरला। तुलसीदास हे रामानंद यांच्या शिष्य परंपरेतील एक थोर संत होते। आपल्या गुरूंच्या मार्गावर चालत त्यांनी रामकथा हिंदीत लिहिण्याचा संकल्प केला, जेणेकरून सर्वसामान्य लोकांपर्यंत परमेश्वराचे ज्ञान पोहोचावे। परंतु या निर्णयामुळे संस्कृत विद्वानांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली। एके दिवशी एक संस्कृत पंडित, ज्याला आपल्या ज्ञानाचा खूप गर्व होता, तुलसीदासांकडे आला आणि म्हणाला, आपण संस्कृतचे ज्ञानी आहात, मग आपण अशी महान रामकथा साध्या लोकभाषेत का रचता? ती भाषा तर अशुद्ध आणि अपूर्ण आहे। तुलसीदास हसले आणि उत्तरले, होय, माझी भाषा अपूर्ण असू शकते, पण ती तुमच्या संस्कृत प्रेमी पंडितांच्या नायिका वर्णनांपेक्षा कितीतरी चांगली आहे। पंडिताला या शब्दांचा अर्थ नीट समजला नाही। त्याने अधिक स्पष्टीकरण मागितले। त्यावर तुलसीदास म्हणाले, कल्पना करा, तुमच्या समोर एक रत्नजडित सुंदर भांडे आहे, पण ते विषाने भरलेले आहे। दुसरे एक साधे मातीचे भांडे आहे, जे अमृताने भरलेले आहे। अशा वेळी तुम्ही कोणते भांडे स्वीकाराल? या साध्या प्रश्नाने पंडित विचारात पडला। तुलसीदासांनी आपल्या रामायणाच्या प्रस्तावने आपल्या निवडीचे समर्थन केले। ते म्हणाले, मला याची खात्री आहे की सज्जन लोक माझे शब्द ऐकून आनंदित होतील, जरी मूर्ख त्यावर हसतील। माझी साधी भाषा आणि सामान्य बुद्धी त्यांना हास्यास्पद वाटत असेल तर ते त्यांच्या समजण्यातील दोष आहे। ज्यांना प्रभूवरील खरी भक्ती कळत नाही, त्यांना ही कथा रुक्ष वाटेल, पण जे खरे भक्त आहेत त्यांच्यासाठी रघुवीराची कथा मधासारखी गोड असेल। तुलसीदासांच्या या कथा त्यांच्या भक्तीचे आणि प्रभू श्रीरामावरील प्रेमाचे अनमोल उदाहरण आहेत, जे आजही लाखो भक्तांच्या मनात आध्यात्मिक ऊर्जा जागवतात। नमस्कार, मी दीपिका ठाकूर तुमची इथेच रजा घेते। धन्यवाद।